शिक्षणाचे दरवाजे खुले करून देणाऱ्या पहिल्या शिक्षणाच्या ज्ञान गंगोत्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आज मी यांची यशोगाथा आज आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करते. 18व्या शतकाचा काळ होता. स्त्रियांची कार्यक्षमता फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित होते. त्यावेळी स्त्रियांनी शिक्षण घेणं म्हणजे पाप मानलं जायचं. अशा अंधकारमय वातावरणामध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 रोजी वडील खंडोजी नेवसे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचं नाव म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. म्हणतात ना, बेटियां सबके नसीब में कहाँ होती है, बेटियां सबके नसीब में कहाँ होती है, रब को जो घर पसंद आए वहाँ बेटियां जन्म लेती है. आज काळ बदलला, वेळ बदलली, परंतु लोकांची मानसिकता मात्र बदललेली नाही. आजही आपल्याला म्हणावं लागतं बेटी बचाओ बेटी पढाओ. अशीच परिस्थिती तेव्हाही होती. 9 वर्षाच्या सावित्रीबाईंचा 12 वर्षाच्या ज्योतिबांसोबत 1840 मध्ये विवाह झाला. विवाहानंतर आईवडिलांना सोडून जावं लागणार याचं दुःखही होतं, परंतु शहरात जायला भेटणार याचा आनंदही होता. शिक्षणाचा कुठलाही गंध नसलेल्या सावित्री सासरी जायला निघाल्या. त्यांचे पती ज्योतिबा यांचे मातृछत्र लहानपणीच हरपलेले. त्यांचा सांभाळ सगुणव या त्यांच्या मावस आत्याने केला. सगुणव या एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे इंग्लिश यायचं आणि समजायचंही. आणि त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिबांना झाला आणि ते शिक्षणाकडे प्रेरित झाले. त्यानंतर एकदा शिरवळ्याच्या बाजारामध्ये सावित्रीबाईंना एका ख्रिश्चन मिशनरीने एक ख्रिश्चन ग्रंथ त्यांच्या हातात दिला, परंतु त्या ग्रंथात काय आहे हे त्यांना माहीत नव्हतं. ज्योतिबा आपल्या पतींना शेठजी म्हणायचे आणि गावातील लोक ज्योतिबा फुलेंना तात्यासाहेब म्हणायचे. सावित्रीबाईंनी तो ग्रंथ ज्योतिबांना दाखवला आणि म्हणाले, शेठजी यात काय आहे मला माहीत नाही, पण मी ऐकलंय की अशी पुस्तके स्त्रियांनी जर वाचली तर त्यातील अक्षरांच्या अळ्या होतात आणि त्या ताटात पडतात आणि ते स्त्री विधवा होते. अशा परिस्थितीत ज्योतिबा हसले आणि सावित्रीबाईंना सांगू लागले, सावित्री, या पुस्तकातील अक्षरांच्या खरोखर अळ्या होतात की नाही हे तुम्हाला जेव्हा कळेल जेव्हा तुम्ही ते पुस्तक वाचाल, आणि या लोकांनाही कळू द्या की खरोखर अशी पुस्तके वाचल्याने स्त्रिया विधवा होतात की काय. ज्योतिबांना माहीत होतं पुस्तक वाचल्याने माणसाचं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं जे मस्तक असतं ना ते कोणापुढे नतमस्तक होत नसतं, म्हणून पुस्तक वाचायचं असतं. आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंच्या शिक्षणाला सुरुवात झाली. 4 भिंती आणि कुठल्या 4 भिंतींच्या आत किंवा कुठल्या फळ्यावर सावित्रीबाईंच्या शिक्षणाला सुरुवात झाली नाही, तर या काळ्या धरणीवरती सावित्रीबाईंच्या शिक्षणाला सुरुवात झाली. ही धरणी माता त्यांच्या हातामध्ये पाटी बनवून उभी राहिली, तर वाळलेल्या गवताच्या काड्या त्यांच्या हातामध्ये पेन्सिल बनवून उभ्या राहिल्या आणि आजूबाजूच्या वातावरणातील पशु पक्ष्यांची अक्षरे सावित्रीबाई रेखाटू लागल्या. आजूबाजूचे दगडधोंडे गोळा करून त्या बेरीज वजाबाकी शिकू लागल्या. ज्योतिबा फुलेंना पुढे स्त्री शिक्षणाचं त्यांचं स्वप्न त्यांना शांत बसू देत नव्हतं. त्यांनी 1 जानेवारी 1848 सावित्रीबाईंना सांगितलं, सावित्री, आज तुम्ही घरातील सर्व कामे पटापट आटोपायची आणि भिडेवाड्याच्या दिशेने चालत यायचं, मी पुढे जाऊन मुलींना गोळा करतो. त्या दिवशी सावित्रीबाईंनी घरातील कामे पटापट आटोपली आणि भिडेवाड्याच्या दिशेने चालू लागल्या. घराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकला ते 4-5 मुलांचं टोळकं तेथे आलं आणि सावित्रीबाईंना म्हणू लागलं, नको नको त्या भाषेत बोलू लागलं, सटवी कुठली, धर्म बुडवायला निघाली, ही शिकवणार का आता इथल्या मुलींना, या भाषेत ते बोलू लागले. सावित्रीबाईंनी कुठलंही प्रतिउत्तर न करत सरळ पुढे रस्त्याने भिडेवाड्याच्या दिशेने चालू लागल्या. तेवढ्यात कोणीतरी एक बादलीभर पाणी सावित्रीबाईंच्या अंगावर टाकलं. सावित्रीबाई पूर्ण ओले चिंब भिजल्या. तशाच ओल्या वस्त्री त्या भिडेवाड्याच्या दिशेने चालत होत्या आणि अचानक कोणीतरी एक जोरात दगड मारला आणि तो सावित्रीबाईंच्या कानावरती लागला. सावित्रीबाईंचा कान रक्तभंबाळ झाला, कानातून रक्त येऊ लागले. तसंच डोक्यावरचा पदर पुढे ओढत सावित्रीबाई चालत होत्या. आता समोर शेठजी दिसत होते, 4-5 मुली होत्या. त्यांना बघून सावित्रीबाई घडलेला प्रसंग सगळं विसरून गेल्या आणि त्या मुलींना भिडेवाड्यात बसवण्यात आलं आणि त्यांना पाटी पेन्सिल देऊन सावित्रीबाई त्यांना शिकवू लागल्या. सावित्रीबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तेवढे त्या मुलीचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि त्या विचारतात, माई, तुम्ही रडताय? त्यावर सावित्रीबाई म्हणतात, नाही बाळा, मी रडत नाही. तर दुसऱ्या मुलीचं लक्ष त्यांच्या कानाकडे गेलं आणि ती विचारते, माई, तुमच्या कानातून रक्त येत आहे म्हणून तुम्ही रडतायत? सावित्रीबाई म्हणाल्या, नाही बाळा, तर आज खऱ्या अर्थाने येथील स्त्री जातीचा तुमच्यामुळे उद्धार झाला म्हणून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
एवढ्यावरच त्या काळातील कर्मठ लोक थांबले नाही, तर हळूहळू सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये मुलींची संख्या वाढत होती. 1848 वर्ष संपेपर्यंत जवळजवळ 40 ते 45 मुली त्यांच्याकडे शिकत होत्या. आणि हेच त्या काळातील त्या कर्मठ लोकांना सहन झालं नाही. त्यांना माहीत होतं या अबला जर सबला झाल्या तर आपलं तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांनी या ना त्या प्रकारे सावित्रीबाईंना त्रास देण्याचं काम सुरू केलं. एवढ्यावरच ते थांबले नाही, तर जग बुडणार, धर्म बुडणार, कली आला या भाषेमध्ये त्यांनी या यशस्वी शाळेचे स्वागत केले. नंतर तर त्यांनी ज्योतिबांचे वडील गोविंदराव फुले यांच्याही कान भरवले आणि शाळा सुरू होऊन 1 वर्षाच्या आतच त्यांना या फुले दाम्पत्यांना गोविंदराव फुले यांनी घराबाहेर काढले. तरीही ते डगमगले नाही. स्त्री शिक्षणाचं कार्य त्यांचं सतत तसंच पुरे त्याच जोमाने सुरू होतं. स्त्री शिक्षणाबरोबरच इतर सामाजिक क्षेत्रातही कार्य करणं गरजेचं होतं. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणं गरजेचं होतं, हे सावित्रीबाईंना माहीत होतं. सावित्रीबाईंनी त्या काळामध्ये अनेक चालीरीती जुन्या रूढी परंपरेने हा समाजावरती पगडा होता. त्या काळामध्ये बालविवाह एक पद्धत होती. अतिशय कमी वयामध्ये त्या मुलींचा विवाह करून दिला जायचा आणि 10-12 वर्षातच त्या मुली विधवा व्हायच्या. विधवा झाल्यानंतर त्या मुलींना आपल्या पतीसोबत सती जावं लागायचं किंवा त्यांचं केशव केलं जायचं आणि त्यांना विद्रूप बनवलं जायचं. आणि मुख्य म्हणजे प्रतिकार करण्याचा विरोध करण्याचा अधिकार नसल्यामुळे त्या स्त्रिया काही नरधमांच्या शिकार ठरत आणि त्यातून ते आत्महत्या करत असत. या आत्महत्या रोखण्यासाठी सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृहांची स्थापना केली आणि त्यातीलच एका काशीबाई नावाच्या एका ब्राह्मण विधवेचं मूल त्यांनी दत्तक घेतलं आणि त्याचं नाव यशवंत ठेवण्यात आलं. पुढे हा यशवंत मोठा झाला आणि त्याच काळी 1896-97 साली पुण्यामध्ये प्लेगची साथ आली. कोरोनासारख्या या महामारीने अनेक लोकांचे बळी घेतले. अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई या प्लेग पीडितांसाठी धावून आल्या. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांचा मुलगा यशवंताच्या मदतीने पुण्यातील ससाणे माळावरील प्लेग पीडितांसाठी हॉस्पिटल सुरू केले. आणि तेव्हा दलित वस्तीतील एका पांडुरंग गायकवाड नावाच्या मुलाला प्लेग झाल्याचं माईंना समजलं आणि सावित्रीबाई त्यांच्या मदतीसाठी धावून गेल्या. त्या मुलाला पाठीवरती घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतानाच सावित्रीबाईंनाही प्लेगची लागण झाली. स्त्री शिक्षणासाठी आयुष्यभर झटणाऱ्या दलितांना मायेनं जवळ घेणाऱ्या आणि अनाथांना आधार देणाऱ्या सावित्रीबाईंची 10 मार्च 1897 रोजी या माऊलीचं निधन झालं. अखेर प्लेग पीडितांची सेवा करतच या माऊलीला वीरमरण प्राप्त झालं. अशा या माय माऊलींच्या चरणी शतदा नतमस्तक होऊन मी माझे 2 शब्द संपवते. जय ज्योती, जय क्रांती, जय सावित्री. थँक्यू.